नहीं आराम से नहीं घर में नहीं आएंगे ये सामने से जाओ। तर आपण ही या क्षणाची लाईव्ह दृश्य बघतोय। खरं तर आजच्या दिवसभरातील अतिशय महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्यही म्हणावी लागते, कारण थेट दिल्लीमध्ये शरद पवार यांना भेटण्यासाठी, शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत। त्यांच्या समोर आपण सुप्रिया सुळेंना बघतोय। यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी जसे की छगन भुजबळ, समीर भुजबळ हे सुद्धा उपस्थित आहेत। प्रफुल्ल पटेल यांना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे सर्व महत्त्वाचे नेते हे आता थेट दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी ही भेट खरं तर होती आहे। ही दृश्य आज अतिशय महत्त्वाचे आहे, कारण आता शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे थेट दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर अशी समोरासमोर ही पहिल्यांदाच भेट होते असं म्हणावं लागेल, कारण जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये बंड झालाय त्यानंतर आता अजित पवार हे थेट दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी बंद दाराआड काही चर्चा होते का हे बघणंही महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार पोहोचले असल्याचंच वृत्त आहे। अजित पवार थेट दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे। यामध्ये आपण बघतोय सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित आहेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, समीर भुजबळ हे सर्वजण आता थेट शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले। त्यांनी थेट दिल्ली गाठलेली आहे। मात्र आजची दृश्य अतिशय बोलकी आणि अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत यावेळेस सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। सुनेत्रा पवार सुद्धा अजित पवार यांच्यासोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा शरद पवार यांना देण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। यामध्ये आपण बघू शकतोय पार्थ पवार सुद्धा यावेळेस अजित पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आजची दृश्य अतिशय महत्त्वाची। आज खरं तर शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आणि याआधी आपण बघितलं होतं अजित पवार यांनी शरद पवार यांना ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि आता थेट अजित पवार यांनी दिल्ली गाठलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी घडामोड आपण बघतोय, सर्वात मोठी बातमी या घडीची आपण बघतोय, कारण थेट अजित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, ही दृश्य आजची अतिशय महत्त्वाची, खरं तर बोलकी दृश्य म्हणावी लागतील, कारण थेट अजित पवार यांनी दिल्ली गाठलं, शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत। सुप्रिया ताई देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। काय घडतंय नेमकं शरद पवार यांच्या निवासस्थानी?